न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मुंबईत वडोदरा एक्सप्रेसवेने उद्ध्वस्त केली आदिवासीची शेती, कारवाई नाही तर आंदोलनाचा इशारा। मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे प्रकल्पाच्या कामामुळे डहाणूतील एका आदिवासी शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन खराब झाली आहे। शेतात माती मुरुम टाकून नुकसान केल्याचा आरोप करत भारतीय अस्मिता पार्टीने संबंधित कंत्राटदाराविरुद्ध चौकशी आणि तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे। मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे कामादरम्यान मौजे गणेश बाग, गंजाड तालुका डहाणू या क्षेत्रातील त्यांच्या शेतजमिनीत दगड, माती, मुरुम व इतर गौण खनिज टाकल्याने शेतीयोग्य जमीन खराब झाली। यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले। शेतकऱ्यांनी महसूल विभागामार्फत पंचनामा आणि अहवाल करून घेतला आहे। संबंधित कंपनीला नोटीस बजावून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। पालघर जिल्हाध्यक्ष श्री विलास लक्ष्मण वांगड यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली। त्यांची प्रमुख मागणी आरकेसी कंपनीचे संबंधित कंत्राटदार योगेंद्र सिंग वाघेला यांच्या भूमिकेची सक्षम प्राधिकरणामार्फत सखोल चौकशी करावी। चौकशीत कायद्याचे उल्लंघन किंवा नुकसान सिद्ध झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी। पीडित आदिवासी शेतकऱ्यास तात्काळ न्याय व योग्य नुकसान भरपाई द्यावी। विलास वांगड म्हणाले, आदिवासी शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही। तातडीने न्याय न मिळाल्यास भारतीय अस्मिता पार्टीच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात येईल। आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील। विकास प्रकल्प महत्त्वाचे आहेत, पण त्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्कांचं आणि जमिनीचं नुकसान होता कामा नये। प्रशासन या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून पीडिताला न्याय कधी देणार हे पाहावे लागेल। आय न्यूज 28 मराठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।